गेल्या 8 दिवसांपासून गावाला पाणी नाही। गावातील महिलांनी मागणी केली ना, शेवटी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली। झालं असं की गावातील बोरवेलचे पाणी 8 दिवसांपूर्वी संपले आणि दुसरा पर्याय हा ओझरखेड धरण हा। पण जिथं पाणी पुरवठा योजना आहे ती संपूर्ण पाण्यात आहे। शासनाच्या इंजिनियर मंडळींचे आभार मानले पाहिजे। जेव्हा एक रोटेशन जाईल धरणाचे तेव्हा ती योजना सुरू होते आणि धरणाचे शेवटचे रोटेशन जाईल तेव्हा परत ती योजना कोरडी पडते। अशी परिस्थिती दहेगावची आहे। शासनाकडे गेल्या 3 वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे। आम्हाला नवीन जलजीवन योजना मंजूर करावी, त्यासाठी जागा देखील ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि जी कागदपत्र आवश्यक आहे त्यांची संपूर्ण पूर्तता केलेली आहे, तरी अद्याप आमच्या गावातील योजनेला मंजुरी दिलेली नाहीये। तरी शासनाने सत्य परिस्थिती जाणून घेऊन लवकरात लवकर सदरील योजनेला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अजित कडे यांनी केली आहे। 8 दिवसापासून पाणी येत नाही आणि विहीर धरणाकडे तर पाण्यात बुडून गेली, बोरलाही पाणी नाही। सरपंच म्हणत का आता महिनाभर तुम्हाला टँकरनंच पाणी काय येणार नाही। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी।